गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ओके, गुड मॉर्निंग. आपण सुरू करूया. पहा, व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. तनिष, शिवन्या, आर्या, व्हिडिओ चालू करा. तर बघा, आपण पाहत होतो संख्या ज्ञान हा जो टॉपिक आहे, त्या संख्या ज्ञानावर आपण एक 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 टप्पा केला, आठवडाभर झालं पाहतोय. आपण आता बरंच पुढे आलोय. आता शेवटचे काही 1-2-3 टॉपिक राहिले, तेवढे संपले की तुमचे मी काल सांगितल्याप्रमाणे स्कॉलरशिपचे 10 प्रश्न तुमचे झाले. तुम्ही जर पाहिलं तर मी जेवढं दिलंय तुम्हाला तेवढं जरी तुम्ही केलं तरी तुमचे हे 10 प्रश्न फिक्स होतील. पहा, तुम्हाला एक सुद्धा गुण त्यातला जाणार नाही. आपण काय काय पाहिलं पुन्हा एकदा 1-2 मिनिटात रिवाइज करतो. पहा, आपण पाहिले इंटरनॅशनल नंबर्स म्हणजेच देवनागरी लिपी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजेच इंग्रजीतले संख्या. त्यानंतर 5 अंकी संख्यांपर्यंतचं वाचन. 5 अंकी संख्यांपर्यंतचं वाचन म्हणजे काय? तर हजार दश हजारापर्यंतच्या संख्यांचं वाचन आपण या ठिकाणी पाहिलं होतं. तर ते अक्षरी आणि अंकी असं दोन्ही पद्धतीने आपल्याला आलं पाहिजे. तो एक टॉपिक आपण पाहिला. त्यानंतर आपण दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजेच फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू. तर पहा, आपल्याला फक्त 10 अंक पाहिजेत. कोणते? 0 ते 9 असे 10च अंक पाहिजेत की त्यांचे फेस व्हॅल्यू किती असते? तर फेस व्हॅल्यू म्हणजे जी दिसते तीच 0 ते 9 पर्यंतची. प्लेस व्हॅल्यू मात्र जसा जसा तो अंक वेगवेगळ्या स्थानांवर येतो त्या पद्धतीने त्या अंकाची किंवा त्या संख्येची, अंकाचीच म्हणूया आपण, त्या अंकांची स्थानिक किंमत बदलत जाते. उदाहरणार्थ, एक जर युनिट प्लेसला आहे तर त्याची किंमत एकच होणार. पण तोच एक जर दशक स्थानी असेल तर त्याची किंमत 10 होते, शतक स्थानी 100 होते, हजार स्थानी 1000 होते, दश हजार स्थानी. अशा पद्धतीने. तनिष, आळस देऊ नका. तनिष, नीट बसा. ताट म्हणजे आळस येत नाही. ताट बसा. ताट बसा. रेलून बसू नका, आळस येतो मग. सकाळ सकाळ सुद्धा किती आळस देत आहे. तर या ठिकाणी त्यानंतर आपण पाहिली एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच विस्तारित रूप. तर विस्तारित रूप म्हणजे वेगळं काही नाही. पहा, प्लेस व्हॅल्यू जी असते, फक्त त्या प्लेस व्हॅल्यू मध्ये 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 बेरजेचं चिन्ह आलं की त्याला म्हणायचं एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच विस्तारित रूप. त्यानंतर आपण मोठ्यात मोठी संख्या कशी बनवायची, की पहा, मोठी संख्या बनवताना आपण उतरता क्रम लावतो. उतरता क्रम लावले की मोठी संख्या तयार होते आणि चढता क्रम लावला की लहान संख्या तयार होते. यामध्ये पण 0 आल्यानंतर काय करायचं, 0 नसल्यावर काय करायचं. समजा अंक 4च दिलेत आणि 5 अंकी संख्या बनवायला सांगितलं, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जसं की उदाहरणच द्यायचं झालं तर समजा 2, 5 किंवा 1 अशा पद्धतीनं तुम्हाला जर अंक दिले आणि सांगितले 5 अंकी मोठी संख्या बनवा, तर 5 अंकी मोठी संख्या बनवताना आपण उतरता क्रम लावतो. पण ही 3च अंकी झाली. तर मोठी संख्या बनवायला सांगितली आणि आपल्याला 5 अंकी बनवायला सांगितली, तर जो मोठा अंक असतो तोच रिपीट करायचा. ही झाली मोठ्यात मोठी. तर असे सगळे प्रश्न आपण पाहिले होते. त्यानंतर चढता क्रम, उतरता क्रम आणि 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित प्रश्न. आता राहिला प्रश्न या ठिकाणी शेवटचा टॉपिक या संख्या ज्ञानावर आधारित आहे. तो आहे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या. म्हणजेच संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर, मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर, समसंख्या म्हणजेच इवन नंबर आणि विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर. 4 प्रकार पाहिजेत. हा पहिला आहे समसंख्या. समसंख्येलाच आपण म्हणतो इवन नंबर. विषम संख्या म्हणजे ऑड नंबर. त्यानंतर मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर आणि लास्ट वन संयुक्त संख्या. तर संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर. अशा पद्धतीने आता
आपल्याला या ठिकाणी हा शेवटचा एक टॉपिक राहिला. आता बघा, टॉपिक जरी हा छोटासा वाटत असला तरी याच्यावर प्रश्न वेगवेगळे येतात. मी सांगतो तुम्हाला कसं ते. तर पहिल्यांदा आपण इथूनच सुरुवात करूया. पहा, मी तुम्हाला एक 5 मिनिटामध्ये आपण आतापर्यंत या आठवड्यात म्हणजे आपली जी सेकंड बघा, मी तुमचं हे अगोदर घेतलंय बरं का. पण आपण आता स्कॉलरशिपची परीक्षा डिक्लेअर झाल्यापासून पुन्हा एकदा सगळा टॉपिक पहिल्यांदा व्यवस्थित साधारण फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत आपण काय करणार आहे, सगळा टॉपिक पुन्हा एकदा व्यवस्थित टॉपिक वाईज एक 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 चॅप्टर आपण संपवणार आहे. आणि फेब्रुवारीच्या नंतर मार्च आणि एप्रिलमध्ये साधारण तुमची परीक्षा होईल. तर मार्च आणि एप्रिलमध्ये तुमच्या प्रश्नपत्रिका इंडिव्हिज्युअल दररोज एक एक प्रश्नपत्रिका तुमची सोडवून घेणार आहे आपण. तर म्हणजे इथंच सोडवून घेणार आहे मी. तुम्हाला प्रश्न देईल, ते प्रश्न वाचून सगळ्या सिलेबसवर आधारित प्रश्न सोडवताना कसे आपल्याला सोडवता येतात की नाही, सगळा सिलेबस तो आपण मार्च पासून सुरू करणार आहे. म्हणजे आता साधारण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिन्यात पुन्हा एकदा तुमची रिव्हिजन होईल पूर्ण अभ्यासाची. आणि नंतर मग मार्च आणि एप्रिलमध्ये प्रश्नपत्रिका होती. तर तशा पद्धतीने आता एक टॉपिक आपला आज कदाचित बघूया संपतोय का नाही. तर आता पहा, पहिल्यांदा समजून घ्या. आता समसंख्या कशाला म्हणायची, कोण सांगते, माहितीये तुम्हाला? सांगा, समसंख्या म्हणजे काय? हा, सांगा सांगा श्रीराज, बोला तुम्ही. व्हेरी गुड, घ्या लिहून. ज्या संख्येला 1, 3, 5, 6 2, 4, 6, 8, 0 त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. लिहून घ्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी काही जण पाठ कसं करतात माहितीये का, 2 ने ज्याला भाग जातो, पण तुम्ही प्रत्येक वेळी मोठ्या संख्येला थोडी भाग देत बसणार आहे. तर त्याच्याऐवजी तशी उलटी काहीतरी पाठ करू नका, हे लक्षात ठेवा. संख्यात पहिल्या लक्षात आलं पाहिजे सम आहे का विषम. त्याच्यासाठी काय पाहिजे, त्या संख्येचं युनिट प्लेस पाहायचं. युनिट प्लेसला जर 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतील त्यांपैकी एक अंक हा, असेल. यांपैकी एकच की, बरोबर आहे. 0, 2, 4, 6, 8 बरं, असं लिहू म्हणताय का? बरं, ठीक आहे. हा, यापैकी एक अंक असेल त्या संख्येला समसंख्या म्हणतात. जयेश वाचा. हो सर. समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. चला, पुढचं घेऊया आपण. विषमचं मी सांगा की विषयांचं. ज्या संख्येचे एक ज्या संख्येचे स्थानी 3, 5, 9, 7 असे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. लिहून घ्या.
ज्या संख्येच्या एकक स्थानी एक 7, 9 यांपैकी एक अंक असेल त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक असेल त्या संख्येला विषम संख्या असं म्हणतात. ओके, झालं. देवांश व्हिडिओ चालू करा. देवांश, सुयश, आर्या आहेत का? विराज आहेत. विराज बर्गे, श्रीराज गोडके. समजतंय का बाळा? झालं. थांबा सर. झालं सर. आता ऐका, कोणत्याही दोन समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो? लिहू नका. कोणत्याही दोन समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो? लगतच्या बरोबर. मग बघा, आता तुम्हाला जर म्हटलं 4 नंतरची 5वी समसंख्या सांगा, काय कराल? ट्रिक काय वापरायची? 2 गुणिले 5. बरोबर. पहिल्यांदा नंतरची म्हटलंय म्हणजे पुढे मोजायचंय, आणि पुढे मोजणं म्हणजे अधिक असतं. मग पहिल्यांदा जी संख्या ती आहे ती आपण लिहूया 4, कारण आपल्याला 4च्या नंतरची विचारलंय. नंतर म्हणजे अधिक. आता कितवी विचारली? तर 5वी. इथं सम लिहा, सम. 5वी समसंख्या. आता लक्षात घ्या, कोणत्याही लगतच्या दोन संख्यांमध्ये 2चा फरक असतो. त्यामुळे 5वी विचारली तर 5 गुणिले 2 किती येणार? 10. मग हे जर 10 यात मिळवले तर उत्तर येतं 14. म्हणजे 4 नंतरची 5वी समसंख्या काय येणार? 14. कसं बघा, मी तुम्हाला समजून पण सांगतो. हे बघा, 4 नंतरची पहिली समसंख्या 6, दुसरी 8, तिसरी 10, चौथी 12 आणि 5वी 14. आली का नाही? पण असं मोजत बसण्यात वेळ जातो की नाही? त्याऐवजी ट्रिक काय वापरायची? तर जेवढ्या नंबरची आपल्याला संख्या विचारली त्याला गुणिले 2 करायचं. 2 केल्यानंतर जे काही उत्तर येतं गुणाकाराचं ते ज्याच्या पुढे विचारलंय त्यात मिळवलं की आपल्याला ती पुढची समसंख्या मिळते. विषम संख्येच्या बाबतीत सुद्धा असंच करायचंय, लक्षात घ्या. कारण विषम संख्यांमध्ये पण कितीचा फरक असतो? लगतच्या दोन विषम संख्यांमध्ये 2चा. 2चा. चालतंय, घ्या लिहून. लिहून घेतलं? हो सर. हो सर. चला पुढचं देऊ. आराध्या बाळा, समजलं का हो तुम्हाला? थांबा सर. ओके, चला पुढचं देतो मी.
रुद्र एका जागी बसा. रुद्र खाली बसा बरं तुम्ही एकदा. सर 51 51 कसं सांगा. आपल्याला आता गुणन करायचंय. 8 2 16 आणि 16 अधिक 35 52. 52 कसं काय? 51 35 नंतर चला घेतलं लिहून. घेतलं का लिहून? ती 8 विचारली. आणि मग 35 नंतर म्हणून 35 आणि 16 करायचं. बरोबर. चला पुढचं घ्या. बरोबर. व्हेरी गुड. 154. कसं सांगा. सर 15 गुणून 2 होते 30 आणि 124 प्लस 30 होते 154. व्हेरी गुड. घ्या लिहून. बघा सोपं आहे की नाही. आठवतंय का हे झालेलं होतं. कसं सांगा जयेश. तिथं बाकी संख्या विचारली म्हणून 30 गुणुले 2 केलं 6 ला 24 वजा 6 करायचं उत्तर आलं 8. मागची विचारली. मागे जाणे म्हणजे वजा झालं. हा कसं सांगा. 18 गुणिले 2 करायचं उत्तर आलं 36 आणि 135 मायनस 36 करायचं उत्तर आलं 99. 99. तर 18 गुणिले 2 करायचं उत्तर आलं 36 आणि 135 आणि 36 त्याच्यातून वजा करायचं उत्तर आलं 99. मला एक सांगा. अधिक कधी करायचं. श्रीराज सांगा. श्रीराज गोड. अधिक कधी करायचं आणि वजा कधी करायचं. अधिक कधी करायचं वजा कधी करायचं. अरे जरा मध्ये श्रीराजला सांगू द्या.
अरे मध्ये बोलू नका म्हणते तू. बोला श्रीधर. जर मागची संख्या सांगितली तर मग वजाबाकी करायची आणि जर पुढची संख्या सांगितली तर बेरीज करायची. वा, हे महत्वाचं आहे हा. चला पुढे जाऊया आपण आता. सर 57 कसं केलं सांगा. चालू आहे. थांबा थांबा मी बंद करतो. 11 सर 78 सांगा कसं सांगा. हा सर 1 ते 10 आणि प्लस 12 काय ट्रिक कोण सांगतंय. 12 गुणिले 13 भागिले 2. अरे पण काय आहे 12 गुणिले 13 कुठून आलं हे 12 गुणिले 13 भागिले 2. तर सूत्र लिहून बरोबर. हे बघा सूत्र आहे बघा, बेरीज काढण्याचं सूत्र आहे, लक्षात ठेवा, लिहून ठेवा. संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र आहे का. कोणाचा आवाज आहे. शिवन्य आवाज बंद करा तुमचा. चालू करू नका आवाज बंद. शिवन्य आवाज बंद करा तुमचा. बघा काढण्याचं सूत्र हे आहे पा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 हे सूत्र आहे, लिहून ठेवा. संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र आहे पा, पहिली संख्या शेवटची संख्या यांची बेरीज करायची गुणिले एकूण संख्या. आता तुम्ही बघा, पहिली संख्या आपली होती 1, शेवटची संख्या होती 12. 12 ने 1 12 ने 13 म्हणून आपण इथं लिहिले 13 गुणिले 1 पासून 12 पर्यंत संख्या किती, तर 1 पासून 12 पर्यंत संख्या 12च आणि भागिले 2. मग आता 2 ने कशाला भाग जातो, तर 2 ने 12 ला भाग जातो. 2 6 12. मग 13 गुणिले 6 चं उत्तर येतं 78. समजलं? हो सर. ओके, चला सांगा बरं मग आता. कुठून
सांगा कसं. आपलं पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिले संख्या भागिले 2. हा, एकूण संख्या किती आहे तिथं? 25 आहेत. नाही, 25 नाही, नाही. नाहीये 25. नाही, 24 पण नाही. 16 पण चुकीचं आहे. बघा, एकूण संख्या काढण्यासाठी शेवटची संख्या वजा पहिली संख्या करायचं. उत्तर आलं 16, पण 16 नसतात, एक मिळवायचं त्यात. एकूण संख्या इथं 17 आहेत. कारण आता संख्या 1 पासून नाही सुरू झाल्या. 1 पासून असत्या तर मग आरव 25 संख्या असत्या. 1 पासून नाही सुरू झाल्या, त्या संख्या सुरू झाल्या 9 पासून. मग जेव्हा तुम्ही 25 वजा 9 करता तेव्हा फरक येतो 16. त्यातली 1 नंबरची संख्या मोजायची राहिलेली असते, देवांश. म्हणून संख्या आल्या 17. शेवटची संख्या, पहिली संख्या आहे 9, शेवटची संख्या आहे 25. बघा बरं, 25 आणि 9 ची बेरीज किती येते? 34. गुणिले एकूण संख्या किती आल्या? 17 भागिले 2. आता बघा, 2 ने या दोघांपैकी कोणाला भाग जातो पूर्ण? 34 ला. मग बे 14 आणि 17चा वर्ग किती होतो? 17 गुणिले 17. 17चा वर्ग किती? 17चा वर्गच खात नाही. 290. म्हणजे बघा, 9 पासून 25 पर्यंतच्या संख्यांची जर बेरीज केली तर ती येते 289. समजलं का बघा तुम्हाला? जर संख्या 1 पासून सुरू झाल्या तर मग एकूण संख्या किती आहेत ते काढायची गरज नाही. पण संख्या अशा मधूनच सुरू झाल्या तर पहिल्यांदा पहिली संख्येमधून शेवटची संख्या वजा करायची आणि त्यात 1 मिळवायचं, म्हणजे एकूण संख्या मिळतात. देवांश लिहायला सांगितलंय तनिष. देवांश, तनिष लिहिलं का? तनिष झालं का लिहून? थांबा सर. कोण सांगते काय काय केलं? इरिना सांगते काय काय केलं? आरव सांगा. काय शिकलो सांगायचे ना? नाही, हे गणित कसं केलंय सांगायचंय. सांगा. पहिल्यांदा 25 वजन केलं तर पहिल्यांदा 25 वजन केलं कारण की 1 प्लस 1 आणि
केलं काय? संस्कृती तुम्ही थांबा, संस्कृतीमध्ये बोलू नका, थांबा की एक एक जण बोलू द्या. हा बोला आरव. आणि मग 25 प्लस 17 केलं उत्तर येते 34 आणि मग 34 दोनला भाग नाही नाही, हे 17 कसे आले सांगा की. तर करून पण एक प्लस 1 केलं 17. शाबास. आणि नंतर आपलं सूत्र, पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करायची गुणिले एकूण संख्या. चला पुढचं गणित घ्या. सांगा बरं तनिष, पहिल्यांदा काय करावं लागेल आता? तनिषला सांगू द्या, मध्ये कुणी बोलू नका. तुम्ही तुमचं काम करा. तनिष बोला, काय करावं लागेल पहिल्यांदा? तनिष बोला म्हटलं. तनिष काय करावं लागेल पहिल्यांदा? तनिष, मागचं गणित लिहून घेतलंय का तनिष? हो सर. मग सांगा की काय करावं लागेल पहिल्यांदा? 18ची आणि हे 18ची आणि 18ची 35ची बेरीज करायला लागेल. बेरीज नाही, वजाबाकी करायची आहे. 35 वजा 18. बेरीज कुठे सांगितली तुम्ही? बेरीजेचं चिन्ह लिहिलंय का काय तिथे? 18 आणि 35 ची पहिल्यांदा वजाबाकी करायची. सांगा 35 वजा 18 तनिष किती? 5 8 जात नाही म्हणून ते नका सांगू, ते तुम्ही करा. मला उत्तर सांगा डायरेक्ट. करा की तुम्ही ते नका सांगू मला 8तून 5 जात नाही. ते तुम्ही करा, मला उत्तर सांगा. 35 वजा 18 किती? मध्ये कुणी बोलू नका. आराध्या सांगा, 35 वजा 18 किती? थांबा जरा. 17. कारण बघा 15 5 मधून 7 8 जात नाही. तिथं एक हातचा घेईल, 15 झाले. 15 वजा 8 उत्तर येतं 7. 2 वजा 1 उत्तर येतं 7. या ठिकाणी एक मिळवायचा आणखी, म्हणजे संख्या किती झाल्या एकूण? तर 18. 18 ते 35 पर्यंत 18 संख्या आहेत. आता आपल्याला करायची बेरीज. आता बेरजेचं सूत्र काय आहे पहा. 18 आणि 35 ची बेरीज करायची. 18 आणि 35 ची बेरीज किती येते सांगा? पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करायची. सांगा किती येते 18 आणि 35 ची बेरीज? 53 into 18 divided by 2. आता बघा, 2 ने वरच्या संख्यांपैकी कोणत्या संख्येला भाग जातो? 18 ला जातो का 53 ला जातो? 18. मग त्या भाग 1 2 92 18 करा. 53 गुणिले 9. 53 गुणिले 9 किती येतंय बघा? 53 गुणिले 9 मयुरेश, समजलं का मयुरेश?
मयुरेश, रुद्र घाटे व्हिडिओ चालू करा. रुद्र व्हिडिओ चालू करा. रुद्र देवांश आळस देऊ नका. तुम्ही सांगा जरा पुढचं गणित सांगा बरं. देवांशी काय काय केलं सांगा बरं. जरा मध्येच कोण बोलते रे? मी सांगू आहे का? हा देवांश आवाज चालू करा. देवांश हा बोला. 35 वजा 18 करायचे, उत्तर आलं 17 अधिक 1 करायचं, उत्तर आले 18. पुढे पुढे काय आलं? 18. उत्तर आलं 18. अरे 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 अरे. कोण सांगतोय काय आलं 18? हा संस्कृती सांगा. 30 वजा 18 केलं तर आले 17 प्लस 1 केलं तर आले 18. मग परत 18 आणि 35 ची बेरीज केली तर आले 53 गुणिले 18 केलं. संस्कृती मला सांगा हे 18 काय आले? सर एकूण संख्या आले. या 18 मध्ये 18 पासून शिवन्या तुमचा आवाज बंद करा बघा. शिवन्या बघा 18 ते 35 मध्ये येणाऱ्या एकूण संख्या किती? तर त्या 18 आहेत. ते आलंय. मग आता पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज गुणिले एकूण संख्या भागिले 2 हे सूत्र आहे आपलं. चला पुढचं गणित घ्या. देवांश तुम्हाला लिहायला सांगितलंय, निवांत बसायला नाही सांगितलं. निवांत पाहत बसता नुसते त्याच्याकडे. सुरेश व्हिडिओ चालू करा. विराज बर्गे, श्रीराज बोराटे व्हिडिओ चालू करा. दोघं तिघांचं नाव घेतलेले. श्रीराज बोराटे, सुयश, विराज बर्गे. ऐकू येते का तुमच्या दोघांना? सुयश जगताप, रुद्र एका जागी बसा. त्या मोबाईलला खेळू नका. रुद्र बसा एका जागी. रुद्र घाटे हो सर. बसा एका जागी. त्या मोबाईलला खेळू नका अजिबात. एका जागी ठेवा आणि समोर बसा बरं तुम्ही. सर मी सांगू? घेऊन द्या मोबाईल एका ठिकाणी. हा तसं बसा. प्रांजली सांगा. प्रांजली सांगा. नाही नाही सांगा कसं केलं सांगा. 28 वजा 15 करायचं. काय काय? पहिल्यांदा 28 वजा ते का करायचं 28 वजा 15? त्या 15 आणि 28 मधल्या एकूण संख्या काढायला. हा बरोबर. मग सांगा किती येते वजाबाकी? 13. मग 13 असतात का संख्या? एक संख्या मोजायची राहिलेली असते. मग नंतर पहिली आणि लास्ट संख्या त्यामध्ये अधिक करायची. 28 अधिक 15. हा
किती येते बेरीज 28 आणि 15ची? 43. मग परत गुणिले 14 भागिले 2. मग 2 न कशाला भाग जातोय? 14 ला जातोय. 2 14. 2 14. मग 43 वजा 7 करायचं. उत्तर आलं 301. वा, व्हेरी गुड प्रांजली, शाबास. देवांश लिहून घेतलं का देवांश? हो सर. सुयश, तुम्ही अजून पण व्हिडिओ नाही चालू केला सुयश. सर आता पुढचा प्रश्न मी वाचू? हो, तुम्हीच सांगा, वाचू नका, सांगा तुम्ही. घेतलं का लिहून सगळ्यांनी? मी हो, पुन्हा सर. एकदा प्रश्न विचारतो. आराध्या, सांगा बरं, हे 14 काय आले तो? आराध्या, आराध्या, हे 14 काय आले मला सांगा. अरे मध्ये बोलू नका रे, ज्यांना विचारले त्यांना सांगू देत जा, त्यांचं लक्ष नाहीये. आराध्या, हे 14 काय आले सांगा. आराध्या, एकूण संख्या आल्या. बरोबर. या पुढचं चला. हर्ष सांगा पुढचं गणित. सर तुम्ही 30 नंतर वर यंत्र लिहिलंय. हा, 30 नंतर वर यंत्र लिहिलंय. सर पहिल्यांदा आपल्याला एकूण संख्या काढायला लागतील. मग 30 वजा 12 उत्तर आलं 18 आणि 1 मिळवायचा 19. मग 30 प्लस 12. उत्तर आलं 42 गुणिले 19. हा, पुढे आता पाहायचं 42 आणि 19 या दोघांपैकी कोणाला 2 ने भाग जातो. 21. हा, आता यांचा गुणाकार करा. 19 आणि 21 चा गुणाकार करा, बघा किती येतोय. 399. शाबास, व्हेरी गुड. बघा, समजलं का मग तुम्हाला? हो सर. काय समजलं सांगा बरं. समजलं काय समजलं? 30 नाही, ह्या गणिताचं नका सांगू. तुम्हाला समजा कोणत्याही 2 संख्या 1 मिनिट मध्ये 2 काय झालं स्वराली? सर मला इथं तुम्ही 21 लिहिलंय ना, तेच समजलं नाही कसं लिहिलं. अहो, या 2 ने 42 ला भाग दिला. बरं भागाकार 42 भागिले 2 किती येतंय बघा बरं उत्तर. करा 42 भागिले 2 करा. भागाकार येतो का स्वराली? 21. स्वराली भागाकार येतो का? स्वराली भागाकार येतो का स्वराली? हो सर.
करा 42 भागिले 2. 42/2 म्हणजे भागाकार असतो. 42 भागिले 2 अपूर्णांकात शिकलोय आपण. 42 भागिले 2 किती उत्तर येत आहे? 21. मग तेच लिहिलंय की 21 इथे. कळलं का? हा, आणि आता या दोघांचा गुणाकार केला, 21 आणि 19चा गुणाकार केला तर उत्तर येतं 399. समजलं का? हो सर. काय समजलं सांगा बरं स्वराली, काय समजलं तुम्हाला? स्वराली काय समजलं? पुन्हा एकदा सूत्र मी नीट सांगतो ऐक. सूत्र आहे बेरजेचं. पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज गुणिले एकूण संख्या आणि भागिले 2 हे त्याचं सूत्र आहे. मग आता एकूण संख्या जर काढायच्या असतील तर शेवटची संख्येमधून पहिली संख्या वजा करायची आणि वजा केल्यानंतर देवांश आळस देऊ नका. देवांश लक्षच नाही, अजिबात लक्ष नाही. इकडे तिकडे बघण्यातच वेळ जातो देवांशचा. तर पहिली संख्या, शेवटची संख्या आणि पहिली संख्या यांची वजाबाकी करायची. जी वजाबाकी येते त्यात एक मिळवला की एकूण संख्या मिळतात. जसं की बघा, तुम्हाला जर विचारलं 2 ते 9 पर्यंत संख्या किती, तर तुम्ही बघा 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तुम्ही जर 9 वजा 2 केलं तर उत्तर येतं 7. पण इथं 7 संख्या नाही आहेत पहा. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. मग वजाबाकी केल्यावर उत्तर मिळतंय का? तर नाही. वजाबाकी केल्यावर फरक मिळतो. ती पहिली संख्या त्यात मोजायची राहिलेली असते फरकामध्ये. म्हणून वजाबाकी करायची आणि एक मिळवायचा, नेहमी एक मिळवायचा, म्हणजे एकूण संख्या मिळतात. असं तुम्ही कशाचंही करा. हे बघा, तुम्हाला जर विचारलं समजा 124 ते 130 मध्ये एकूण संख्या किती, तर आपल्याला वाटतं 6 आहेत. 6 नाहीयेत, 7 आहेत. कशा बघा, हे बघा 125 126 127 128 129 आणि 130. तुम्ही नीट बघा. हे बघा, तुम्ही जर 130 वजा 124 केलं तर उत्तर येतं 6. मग 7 संख्या आहेत का? नाही. 1 2 3 4 5 6 7 आहेत. नाही, असं कसं काय होतंय? तर फरक काढणं वेगळं आणि एकूण संख्या काढणं वेगळं असतं. तुम्ही जेव्हा तुम्हाला एकूण संख्या विचारतात तेव्हा त्यात तुम्हाला एक मिळवावाच लागतो. मग तिथं एकूण संख्या किती त्याचा नंबर मिळतो 7. कळलं का? हा झाला याचा पहिला भाग. दुसरा भाग, पहिली आणि शेवटची संख्या यांची नेहमी बेरीज करायची आणि मग भागिले 2 करायचं. आणि वर ज्या 2 संख्या येतात त्यातली एका कोणत्या तरी संख्येला भाग जातो पूर्ण. तुम्हाला जर तोंडी भागाकार येत नसले तर मांडून करा भागाकार. रुद्र घाटे व्हिडिओ बंद केला का? परत व्हिडिओ बंद करू नका म्हटलंय ना. रुद्र ऐकू येते का तुम्हाला? रुद्र घाटे, रुद्र ऐकू येते का तुम्हाला? रुद्र, व्हिडिओ चालू करा. रुद्र, मोबाईल वर खेळत बसतात बघा, हे चालू करत नाही. रुद्र ऐकू येते का तुम्हाला? का बंद केला व्हिडिओ? रुद्र, रुद्र आवाज चालू करा. आवाज चालू करा. का बंद केला व्हिडिओ? बरं सांगा बरं, काय करत होते तुम्ही? सर वॉशरूमला गेलतो. मग व्हिडिओ चालूच ठेवायचा, तरी पण व्हिडिओ बंद करू नका. हो सर. खेळत बसता मोबाईल वर तुम्ही. अजिबात व्हिडिओ कुणी बंद करायचं नाही. हा, तर बघा, हा झाला पहिला भाग. आता मी तुम्हाला काही गणित देतो, तुम्ही गणित घरी सोडवा. पहिलं गणित घ्या. प्रश्न एकदाच लिहा.
बेरीज किती? ते काढा. पहिलं गणित 39 ते 57, 52 ते 68, 71 ते 87, 90 ते 120, 2 ते 25, 18 ते 68, 15 ते 27, 19 ते 30. कराल एवढी गणित तुम्ही? हो सर. हो सर. थांबा सर. झाली सर. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं. सगळ्यांचं झालं लिहून करा बरं काही गणित. हो सर. आता आपण पाहणार आहे प्राईम नंबर्स, मूळ संख्या. आता पहा मूळ संख्या. हा सांगा बरं, सांगा मूळ संख्या. 2 सर 3 5 7 11 13 17 19 23 29 30 31 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. त्र्याऐंशी नंतर किती? 83 89 आणि 97. बघा किती येते एकूण संख्या मूळ? 25. बघा आहेत का 25? 25. आहेत का? हो सर. आहेत सर. मला एक सांगा, कशाला म्हणायचं मूळ संख्या? सर ज्या ज्या संख्यांना फक्त एक आणि स्वतः तीच यांनी भाग जातो, किंवा साधं सोपं की ज्या संख्या इतर कोणत्याही संख्येच्या पाड्यात नसतात. उदाहरणार्थ 2 दुसऱ्या कोणत्या 2चा पाडा सोडून इतर कुठल्या संख्येच्या पाड्यात दिसतो का 2? नाही. इथं तुम्हाला जे 25 संख्या दाखवल्या, त्या 25 संख्येपैकी एकही संख्या तिचा स्वतःचा पाडा सोडून इतर कुठल्याही संख्येच्या पाड्यात दिसत नाही. हे पाठच करायचं.
2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 35 37 41 42 43 53 59 67 71 73 74 83 84 97 वा व्हेरी गुड. तर याला म्हणायचं मूळ संख्या. आणि आता शेवटी राहिल्या शेवटच्या राहिल्या कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर म्हणजे अशा संख्या की ज्या मूळ संख्या सोडून मूळ आणि एक संख्या सोडून ज्या उरलेल्या असतात त्या सगळ्या कंपोजिट नंबर असतात. जसं की 4 6 8 9 10 12 म्हणजे मूळ संख्या सोडून इतर सगळ्या संख्या की ज्या कोणत्या ना कोणत्या संख्येच्या पाड्यात असतात त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. कंपोजिट नंबर. आणि सर 2 ही एकटीच सममूळ संख्या आहे, बाकीच्या विषममूळ बरोबर. संख्या. मग सांगा बरं, एक मूळ आहे का संयुक्त आहे? एक मूळ पण नाही. एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, हे लक्षात ठेवा. झालं, लिहून घेतलं का सगळ्यांनी? थांबा सर. झालं सर. मग सांगा बरं, मला सांगा मग आता 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 25. मग संयुक्त संख्या किती आहेत? 74. 34. मग एक कुठे गेली? तर मूळ पण आणि संयुक्त पण नाही. 1 3 6 10 15 21 28 29 गेले. 45 55 एक ते 66. संख्या 25 आहे, संयुक्त संख्या 74 आहे. एक ही संख्या मूळ पण नाही, संयुक्त पण नाही. बघा, या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. उद्यापासून आपण इंग्रजी किंवा मराठीचं सुरू करूया. ठीक आहे. बघा, एक टॉपिक पूर्ण ऐका माझं. एक टॉपिक आपला पूर्ण संपलाय. या टॉपिक वर 10 प्रश्न येतात, लक्षात ठेवा. 10 येतातच, 10 प्रश्न. 10 दुने 20 मार्क हातचे आहेत पा. हे खूप सोपा टॉपिक आहे. मी जेवढं घेतलंय तेवढं सोडून त्याच्या बाहेरचं काही येणार नाही. फक्त संख्या वगैरे प्रश्न थोडासा बदलून येईल. पण जेवढं तुमच्या वहीमध्ये आहे तेवढं जर केलं तर तुमचे 10 प्रश्न फिक्स झाले पा. ठीक आहे. आपण उद्या भेटूया. बाय ऑल ऑफ यू. हॅव अ नाईस गुड डे. बाय सर. बाबा.